मित्रांनो, आता पार्टीचा प्लॅन ठरला तो म्हणजे रात्रीचे 12 वाजता. आणि आता आपलं सर्व सामान तर आणून झालेलं अगोदरच, फक्त आता रेडी करून फक्त खायचंच होतं. पतिकला इकडे विस्तू करायला बसवलेला, कारण त्याला दुसरं काही काम नाहीत म्हणून त्याला विस्तू करायला सांगितलेलं. आणि आता झोप पण भरपूर येते, कारण रात्रीचे 12 वाजलेत आणि आमचं अजून कशात काय नाही, कधी शिजेल ना कधी खाऊ काय माहित. आणि आज रेसिपीसाठी सामान पण कमी होतं. कांदे होते आणि घरचाच मीठ मसाला होता, आलं लसूण पेस्ट आणि चिकन मसाला. यातच आता आपल्याला चिकन रेडी करायचं होतं. आणि आता भूक एवढी लागलंय की सुके पाव खाऊन रात्र काढायला लागेल, पण ते सुके पाव पण मस्त नाही लागत. 3 किलो चिकन एवढं टोप. टोपाचे मालक बघा, एवढा टोप. अरे 3 किलोला. आणि नंतर मग चिकन मॅरिनेट करायला बसलो. मॅरिनेट करायला काही सामानच नव्हतं. मीठ मसाला हळद टाकली, आलं लसूण पेस्ट टाकलं, बाद झालं चिकन मॅरिनेट मस्तपैकी. आणि विस्तूसाठी फाटी पण संपलेली, मग फाटी आणायला गेलो यज्ञेशाने मी, आणि फाटी घेऊन आलो. आणि नंतर मग टोप ठेवला विस्तूवरती आणि मग चिकन बनवायला घेतलं. चिकन मध्ये नुसता कांदाच होता आणि मीठ मसाला, बस ह्याच्यामध्ये चिकन केलेलं. आणि नंतर मग चिकन रेडी झालं आणि मग बसलो मस्तपैकी खायला चिकन पाव. आणि आज आपली सर्व गँग नाही आहे, अर्धीच गँग आहे, कारण खूपच रात्र झालंय म्हणून का अर्धी आलीच नाहीत. पैसे दिलेले पण ते आली नाहीत. आणि आता चिकन ते रेडी झालंय, पण ते खाणार कशात, कारण डिशच नाही आणल्या. तर त्याही तिकडे ताटामध्ये घेतलंय, इकडे सोनदानी टोपात घेतलंय, आणि पेंगविन आणि मी पिशवीवरती खाणार आहोत. डायरेक्ट देसी जुगाड लावला. थोड्याशा साहित्यामध्ये पण भारी झालं चिकन, आणि आज पब्लिक पण कमी आहे, तर एकदम दाबून चिकन खाणार. चला आता झोप पण भरपूर येते, कारण 2 वाजलेत. तर हा फॅमिली ब्लॉग ते संपतो. टाटा बाय बाय.